नमस्कार. इंडियन व्हॉइसमध्ये आपलं स्वागत. नोव्हेंबर 2021 मध्ये मेरे मन को भाया ह्या टिपिकल स्टाईलने कोणत्याही साधक बाधक चर्चेविना 3 कृषी कायदे करण्यात आले. फक्त नावापुरतेच कृषी, काही व्यापाऱ्यांचा फायदा आणि सोय ही महत्वाची उद्दिष्ट ठेवून तयार केले गेलेले हे कृषी कायदे रद्द करण्यासाठी भारतीय शेतकऱ्यांनी जवळपास 1.5 वर्ष संघर्ष केला. आंदोलन करता करता 750 पेक्षा जास्त शेतकरी शहीद झाले. शेतकऱ्यांच्या संघर्षापुढे शेवटी केंद्र सरकारने शरणागती पत्करली. 3 कायदे तहकूब केल्यावर व काही मागण्यांबाबत आश्वासनं मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेतलं गेलं. 2 वर्षांपूर्वी दिलेली आश्वासनं अजूनही पूर्ण झालेली नाहीत, म्हणून पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केली. शेतकऱ्यांना दिल्लीत पोहोचता येऊ नये म्हणून पंजाब आणि हरियाणामधून दिल्लीकडे जाणाऱ्या रस्त्यांवर खिळे ठोकले गेलेत, खंदक उभारले गेलेत, सिमेंट कॉन्क्रीटचे बॅरिकेड्स उभे केले गेले. एवढंच नाही तर शेतकऱ्यांवर पेलेट गन्स, वॉटर जेट्स आणि ड्रोन्सच्या सहाय्याने अश्रुधूर वगैरेंचा मारा करण्यात आलाय. MS स्वामीनाथन आणि चौधरी चरण सिंगना भारतरत्न देणारे सरकार शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घ्यायलाही तयार नाही. स्वामीनाथन समितीने केलेल्या शिफारशी लागू करणं तर दूरच. काय मागत आहे ते शेतकरी? तेच जे हे नेते 2014 पूर्वी त्यांच्या प्रचार सभेत आणि जाहीरनाम्यात देऊ असं सांगत होते. शेतमालाला किमान आधारभूत किंमत म्हणजेच मिनिमम सपोर्ट प्राइस MSP, शेतमाल पिकवण्याचा खर्च जाऊन रोजच्या जगण्यासाठी पुरतील इतपत पैसे हातात पडावेत एवढी ही माफक अपेक्षा. शेतमालाची किंमत कशी ठरवणार हे नुकताच भारतरत्न पुरस्कार दिलं गेलेल्या स्वामीनाथन समितीने अभ्यास करून सुचवलेलं. हे सरकार ते द्यायला तयार नाही, कारण म्हणे परवडत नाही. शेतमालासाठीची MSP परवडत नसलेल्या आणि त्याच वेळी निवडक व्यापाऱ्यांचा फायदा कसा होईल हे पाहणाऱ्या सरकारचे हे काही कारनामे. बँकांना त्यांच्या एकूण कर्जाच्या 18% कर्ज कृषी कारणासाठी देणं भाग असतं. 2016 साली सरकारी बँकांनी 615 अकाउंट्सना 58,561 कोटी रुपयांचे कृषी कर्ज दिलं होतं, म्हणजे प्रत्येकी सरासरी 95 कोटीचं कर्ज. विशेष म्हणजे SBIने मुंबईतल्या 3 कृषी खात्यांना अंदाजे 30 कोटी कर्ज दिलं होतं. या कर्जाचा व्याजदर होता वार्षिक 4%. या निवडकांचंच उत्पन्न तेवढं दुप्पट झालं असेल. जगात युरियाची किंमत कमी होत असताना देशात युरियाच्या पोत्याचे वजन 45 किलोवरून 40 किलो करत चटकन कळू नये म्हणून किंमत तीच ठेवली गेली. पार्लेचा बिस्किट पुडा नाही का, आतील बिस्किटं कमी करून किंवा त्यांचा आकार कमी करून बरीच वर्ष त्याच किमतीत देत होते. तसंच निवडणुकीवर लक्ष ठेवून निर्यात बंदी, शेतमाल बाजारात यायच्या वेळी परदेशातून आयात करणं, साठवणूक करण्यावर निर्बंध, योग्य वेळी आणि पुरेशा प्रमाणात शेतमाल खरेदी न करणं इत्यादी वेगवेगळ्या मार्गांनी सोयाबीन, कापूस, भात, कांदा आणि इतर विविध शेतमालाचे भाव पाडले गेले. कृषी क्षेत्राला 2022-23 मध्ये GDPच्या 3.84% दिले होते, ते कमी करून 3.2% केले. 2022-23 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्रासाठी 1,51,521 कोटींची तरतूद 2023-24 मध्ये 1,44,214 कोटी केली. 7,000 कोटी किंवा 5% कमी. शेती विमा बजेट 15,500 कोटीवरून 13,625 कोटी म्हणजेच 12% घट. PM किसान योजना 68,000 कोटीवरून 60,000 कोटी म्हणजे 13% घट. रुरल डेव्हलपमेंट बजेट GDPच्या 5.81% वरून 5.23% वर आणले. कृषी पाणी पुरवठा बजेट 12,954 कोटीवरून 10,787 कोटी. कृषी विकास योजना 10,433 कोटीवरून 7,150 कोटी 31% घट. कृषी उन्नती योजनेची तरतूद 7,183 कोटीवरून 7,066 कोटी केली गेली. एका मुलाखतीमध्ये संतोष मेहरोत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार 1950 ते 2004च्या काळात कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींची टक्केवारी कमी होत होती, परंतु कृषी क्षेत्रात काम करणाऱ्यांचा एकूण आकडा वाढत होता. 2004 ते 2014 दरम्यान अर्थव्यवस्थेमध्ये अभूतपूर्व अशी सरासरी 8% वार्षिक प्रगती झाली आणि त्या काळात सरासरी 75 लाख रोजगार दरवर्षी कृषी क्षेत्राबाहेर निर्माण झाले.
ज्याचा परिणाम म्हणजे टक्केवारीसोबत कृषी क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या व्यक्तींची एकूण संख्या देखील कमी होऊ लागली. त्यासोबत 2005 मध्ये आणलेल्या मनरेगा योजना यांचा एकत्रितरित्या परिणाम म्हणून मजुरी किंवा मोबदला देखील वाढू लागला. त्याचे परिणाम शहरी भागातही झाले आणि देशातील गरिबांची टक्केवारीच नाही तर एकूण संख्या देखील कमी झाली. 2015-16 नंतर मात्र अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा दर कमी झाला. 2019 नंतर कृषी क्षेत्रामध्ये रोजगार शोधणाऱ्या व्यक्तींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढू लागली. असं म्हणायला हरकत नाही की त्या आधीच्या 15 वर्षांच्या मेहनतीवर पाणी. 2017-18 मध्ये रोजगारात कृषी क्षेत्राचा वाटा 42% होता, तो 2020-21 मध्ये 46.5% इतका वाढला. 2022 नंतर देखील कृषी क्षेत्राबाहेर असलेल्या रोजगाराच्या संधी वाढल्या नसल्यामुळे 2022-23 मध्ये देखील तेच चित्र होते. ग्रामीण भागात 2017-18 मध्ये अनपेड लेबर्स 5.5 कोटी होते, जे आता अंदाजे 9.5 कोटी झालेत. आता निवडणुकीआधी गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची नौटंकी करत आहेत. पण आरोग्य, शिक्षण, वाहतूक, इंधन, वीज, बियाणं, खतं इत्यादी खर्च प्रचंड वाढले असताना आणि देशातील बहुसंख्य नागरिक कृषी क्षेत्रावर उपजीविकेसाठी अवलंबून असताना ह्यांनी शेतीसाठीची आणि ग्रामीण भागासाठीची बजेटमधली तरतूदच कमी केली. त्यावर खर्च तर त्याहून कमी केलाय. आजच्या इंडियन व्हॉइसच्या ह्या व्हिडिओत एवढंच. व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर नक्की इतरांसोबत शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या विषयांवरील खऱ्या माहितीसाठी इंडियन व्हॉइस चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सहकार्याची अपेक्षा आहेच. धन्यवाद.